विश्व हिंदू परिषद के जिला सह मंत्री सम्मानीय श्री मदन जी वाकड़े तथा समस्त वाकड़े परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका शिवनगर के चौधरपाड़ा में माघी गणेश उत्सव समारोह के शुभ अवसर पर 1.5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान कर बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को माघी गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। प्रथम गणेश भक्तांना शुभेच्छा देतो की सर्व गावातील नागरिकांना सुख शांती समृद्धी राहो। आणि मी आपल्या घरी माझ्या नवसाचा गणपती आहे, हा 100% नवसाला पावणारा गणपती आहे। यो गणपती मी माझ्या मुलासाठी नवस घेतलेला होता। हा मुलाला माझ्या 12 वर्ष पूर्ण होऊन आता 13 वर्ष चालू झालेले। याच्या निमित्ताने मी हा 12 वर्ष गणपतीला पूर्ण झाली आणि याच्यासाठी खूप काही मान्यवर लोक आपल्या घरी येतात, येऊन गेले। आतापर्यंत आमदार शांताराम मोरे यांचे 2 वेळा झाले, काल पण आले होते, आज पण आले। प्रकाश पाटील साहेब शिवसेनेचे नेते ते पण येऊन गेले। पुन्हा मुलुंडचे नगरसेवक जग्गू शेट्टी हे पण येऊन गेले आणि दुसरे शिवसेनेचे मुख्य सचिव श्री संजयजी मोरे हे पण येऊन गेले आणि आज सचिन जोशींची येण्याची शक्यता आहे। सचिन जोशी सुद्धा येणार आहेत। याच्यानंतर उद्या अलका कुबल, गोविंदा यांची दाट शक्यता येण्याची आहे, कारण त्यावेळी तसा मला सांगितलेलं आहे की आम्ही 24 या 25 तारखेला येऊन जातो। तसेच कपिल पाटलांचा पुतण्या बबलू शेठ पण बोललेला आहे मला की दादा मी तुमच्या घरी दर्शनाला येणार आहे। अशी मान्यवरांची मादाएली चालूच आहे। सर्व गणेश भक्तांना सुख समृद्धीची आणि सर्वांना विनंती करतो की कोणीही गावात कुठल्याही गोष्टीचा भांडणतंटा न करता गणेश जयंती एवढ्या थाटामाटात उत्सवात साजरी करा की आपला हिंदूंचा सण हा लोकांना पण हेवा वाटला पाहिजे की यो आपल्या हिंदू धर्माचा सण आहे। गणेश जयंती म्हणजे एक टिळकांनी ठेवलेल्या आपल्या सर्व हिंदूंना एकत्र करण्यासाठी गणेश जयंती साजरी केली होती। हा गणेश जयंतीचा सण म्हणजे गणपतीचा जन्म आहे, आत्ताचा चतुर्थीचा। ही गणपतीची जयंती अशी साजरा करतात लोक। गणेश चतुर्थी ही गणपतीचा जन्म होता आणि श्रावण महिन्यात भाद्रपद चतुर्थीला येतो तो गणेश चतुर्थी। ती गणपती पावन झालेला आहे, तो टिळकांनी बसवलेला गणपती होता। मी सर्व गणेश भक्तांना आणि हिंदू धर्माला शुभेच्छा देतो माझ्या विश्व हिंदू परिषदेतर्फे।